हरिओम. सगळ्यांचं भगवद्गीतेच्या आपल्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये स्वागत आहे. आपला 6वा अध्याय सुरू आहे. 26व्या श्लोकापर्यंत आपण आलेलो आहोत. आपण सुरुवातीला नेहमीप्रमाणे प्रार्थना म्हणू, मग 26व्या श्लोकाची उजळणी करू आणि मग आजचा 27वा श्लोक सुरू करू. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरि ओम्. हरिओम. 26वा श्लोक एकदा गीता आणि गीताईचा म्हणूया. मी गीतेचा म्हणते, तू गीताईचा म्हणतेस का संजना? यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरं ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत्. फुटेल जेथ जेथुनी मन चंचळ अस्थिर तेथ तेथुनी बांधुनी लावावे आत्मचिंतनी. जिकडे जिकडे हे मन चंचल अस्थिर मन भटकू लागतं, तिकडून तिकडून त्याला आवर घालून त्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नेऊन ठेवावं. असं आता ही प्रक्रियेतला हा जी आंतरिक प्रक्रिया सांगतायत ध्यानयोगाची, त्याच्यातला हा 3रा श्लोक आहे. 24, 25 आणि 26 असे 3 श्लोक मिळून ही आंतरिक प्रक्रिया सांगितलेली आहे. आणि त्याचा अंतिम उद्देश काय आहे तर चित्ताची अविचल अशी उपराम स्थिती. उपराम म्हणजे चित्त हे आत्मचैतन्यामध्ये रमलेलं असणं किंवा त्याच्याशी आत्मचैतन्याशी युक्त होऊन राहणं. पण या स्थितीला विचलित करणारा एक महत्वाचा घटक आहे आणि तो म्हणजे चंचल आणि अस्थिर असं मन. तर चंचल कारण काय आहे, चांचल्य किंवा चंचलता आणि अस्थिरता हा मनाचा स्वभाव आहे. आपण पूर्वी बघितलं होतं की 24व्या श्लोकात संकल्प प्रभवान कामाने म्हणजे कामना जेव्हा मनामध्ये उत्पन्न होते त्यांनी मन विचलित होतं. पण काही वेळा कुठलाही संकल्प नसतो, कुठलीही कामना नसते, तरी सुद्धा मन विचलित होतं. आणि त्याचं कारण मनाचा हा जो बेसिक स्वभाव आहे तो. तर चंचल आणि अस्थिर आपण बघितलं होतं की चंचल म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारं आणि अस्थिर म्हणजे एका ठिकाणीच राहिलं तरी तिथे सुद्धा सतत हालचाल करत राहणं. आपण एका बालवाडीतल्या मुलाचा दृष्टांत घेतला होता की ते सारखं पळत राहतं मूल वगैरे, तसंच हे आहे. म्हणून मन हे चंचल आणि अस्थिर का असतं तर मनाचा स्वभाव हा रजोगुणात्मक असतो आणि रजोगुण हा कुठल्या तरी क्रियेशी संबंधित असतो. त्यामुळे जेव्हा ध्यानयोग प्रक्रिया आपण शिकली तेव्हा आपण वेगळ्या वेगळ्या स्टेप शिकल्या की सुरुवातीला आसन घालून बसा, मग देवाची प्रार्थना करा, गुरुचं स्मरण करा, हे करा. तर जोपर्यंत काहीतरी करा 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 म्हणजे मंत्राचं अवलंबन घ्या, मग मस्तकामध्ये अवधान केंद्रित करा, असं काहीतरी करा 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 असं असतं. तोपर्यंत फारसा प्रॉब्लेम येत नाही. पण आता काहीही करू नका अशी जेव्हा स्टेप येते त्याच्यात तेव्हा ते मन गडबडतं, कारण काहीतरी करण्याचाच त्याचा स्वभाव असतो. त्यामुळे मग तिथपासून ते त्रास द्यायला सुरुवात करतं. म्हणजे स्वच्या जाणीवेवर पूर्ण अवधान केंद्रित करणं ही पायरी आली की तेव्हा ऍक्च्युअली करण्यासारखं काहीच नसतं. खरं तर स्वची जाणीव म्हणजे काय, की नक्की कुठे असते ही सुद्धा गोष्ट स्पष्ट नसते ज्ञानसाधकाला. आणि ते हळूहळूच म्हणजे जसं करत राहू तसं तसं स्पष्ट होत होतं. म्हणून कुठे बघायचं, म्हणून आपण हृदयाकाशात बघा किंवा आज्ञाचक्राच्या ठिकाणी बघा, म्हणजे 2 डोळ्यांच्या मध्ये बघा, म्हणजे काहीतरी एक स्थान पाहिजे मनाला टिकवायला. मग तिथे करता करता तुम्हाला काही स्पंदनं जाणवतील आणि मग तुमचं इतर वृत्तींकडे दुर्लक्ष होईल. असं होत होत ती स्वची जाणीव तुम्हाला स्पष्ट होईल. पण या स्टेपला येऊन मन हे खूप त्याच्या चंचलतेमुळे त्रास देतं, कारण एका ठिकाणी बसणं
एकच एक गोष्ट करत राहणं हा त्याचा स्वभाव नाही. त्याला सतत काहीतरी वैचित्र्यपूर्ण वेगवेगळ्या गोष्टी करायच्या असतात. आणि मग त्यामुळे तो सारखं इकडून तिकडे धावतो आणि उगाचच काहीही कारण नसताना विचलित करतं. मग मन कुठेही क्षणात कसं जाऊन पोचतं त्याला आपण एक गंमतशीर उदाहरण बघितलं होतं की नैवेद्य दाखवला एखाद्या माणसानी आणि त्यांनी डोळे मिटून घेतले. तेवढ्यात एक लहान मूल धावत आलं. त्यांनी ते नैवेद्याला ठेवलेलं फळ पळवून तो घेऊन गेला आणि पळत सुटलं. त्यांनी डोळे उघडल्यानंतर याला नैवेद्याचं फळच दिसेना. तसं त्या फळ म्हणजे चित्ताचं अवधान. मग ते फळ पळून घेऊन गेलेलं जे मूल असतं त्याच्या पाठीमागे जसं आपण धावून धावून त्या मुलाला त्या फळासकट परत आणतो, तसं चित्ताचं अवधान इकडे तिकडे इकडे तिकडे गेलेलं असताना त्या चित्ताच्या अवधानासकट चित्ताला परत आणायचं आणि आत्म्याशी लावायचं. त्याच्यामध्ये चित्ताचं धावणं हा जो शब्दप्रयोग आपण वापरला त्याच्याविषयी आपण चिंतन केलं होतं की मन धावतं म्हणजे काय. मन प्रत्यक्ष जातं का, समजा अमेरिकेत मी कुठेतरी पोचले मनाने, तर मन प्रत्यक्ष अमेरिकेत जात नाही. पूर्वी कधीतरी अमेरिका किंवा जे कुठल्या ज्या ठिकाणी मन धावतं किंवा पोचलं असं आपण म्हणतो त्या स्थानाबद्दल आपला काहीतरी पूर्वस्मृती असतात. तिथे आपण कधीतरी व्हिजिट केलेलं असतं आणि अशा स्मृती आपल्या स्मृतीरूपी वृत्ती ह्या जाग्या होतात म्हणजे मन तिथे पोचतं. हा मनाच्या धावण्याचा एक प्रकार आहे आणि दुसरं मन कल्पनेनी पोचतं. एखाद्या गोष्टीकडे आपण प्रत्यक्ष गेलेलो नाहीये, आपला प्रत्यक्ष त्याचा अनुभव नाहीये, पण त्याविषयी काही ऐकलंय वाचलंय कोणाचं तोंडून, तर आपलं काहीतरी कल्पना करायला एक आधार निर्माण होतो आणि त्या आधारे कल्पना करून मन तिथे पोचतं. म्हणजे आयदर पूर्वस्मृती तरी असतात किंवा कल्पना तरी असतात. आणि मग ह्या वृत्ती निर्माण झाल्या, स्मृती वृत्ती आणि कल्पना वृत्ती, की चित्ताचं अवधान त्याला जाऊन चिकटतं त्या स्मृती वृत्तींशी आणि कल्पना वृत्तींशी. म्हणजे आपलं स्ववरचं अवधान ढळतं आणि मन धावतं आणि तिकडे जाऊन पोचतं. मग आता या धावलेल्या धावणाऱ्या मनाला बांधणं, त्याचं नियमन करणं म्हणजे काय. तर ज्या वृत्तींशी ते जाऊन चिकटलंय त्या वृत्तींकडे दुर्लक्ष करणं, तिथून आपलं अवधान काढून घेणं. अवधानरूपी इंधन त्याला आपोआपच पुरवलं जात आहे. जोपर्यंत ते अवधानरूपी इंधन पुरवलं जात आहे तोपर्यंत ते इतर वृत्तींकडे जाणार. म्हणून ते इंधन काढून घेणं म्हणजे लक्ष त्याच्याकडचं काढून घेणं. आणि त्याला आपण एक उदाहरण बघितलं होतं की नको त्यावेळी नको असलेले पाहुणे आले तर आपण त्यांना जसं दुर्लक्ष करून फुटवतो, ते कंटाळतात आणि निघून जातात की जाऊ दे या माणसाला आपल्यासाठी वेळ नाही. तसं तुम्ही अवधान काढून घेतलं की त्या वृत्तींच्या मधला जोर कमी होतो आणि मग त्या वृत्तींचं तुम्हाला डिस्टर्ब करण्याचं अस्थिर करण्याचं सामर्थ्य कमी होतं. म्हणून रामसुखदासांनी सांगितलं होतं की चंचल आणि अस्थिरची थोडीशी वेगळी डेफिनेशन केली होती की जे ध्येय साधकांनी निश्चित केलेलं आहे तिथं हे टिकत नाही, म्हणून त्याला अस्थिर म्हटलंय. आणि निरनिराळ्या सांसारिक भोगांचं आणि पदार्थांचं चिंतन स्मृतींच्या द्वारे किंवा कल्पनांच्या द्वारे ते करत राहतं, म्हणून त्याला चंचल म्हटलंय. म्हणजे मन परमात्म्यात तर स्थिर होतच नाही, पण संसारातलाही ते सोडायला तयार नसतं, म्हणून ते सतत स्वैर भटकत असतं, म्हणून त्याला निश्चरती असं म्हटलंय. त्याचा स्वैर भटकण्या इंडिकेट करण्याकरता निश्चरती हा शब्द वापरलेला आहे. आणि क्षणात ते तिकडे जातं तर क्षणात तिकडे जातं. आणि मग इथे काय म्हटलंय, येतो येतो निश्चरती. जिकडे जिकडे हे मन जाईल त्या त्या ज्या ज्या कारणाने जाईल, जसं जसं जाईल, जेव्हा जेव्हा जाईल तेव्हा तेव्हा त्याला तिथून ओढून पुन्हा परमात्म्यात लावावे. तर मनाचं नियमन ह्याच्या बाबतीमध्ये शंकराचार्य म्हणतात की हे कसं करता येईल नियमन. त्याला ओढण्याकरता काहीतरी क्लुप्ती करायला पाहिजे. एक क्लुप्ती कळली की आपण त्याच्याकडे अवधान देणं सोडून दिलं, पण ते अवधान सोडायला सुद्धा काहीतरी अजून एक मदतगार घटक पाहिजे आपल्याला. अवधान का दिलं जातं, तर त्या गोष्टीमध्ये त्या वृत्तीच्या जे कारण असतं मध्ये काहीतरी महत्व बुद्धी आपली असते. म्हणून जेव्हा ते किरकोळ आहे किंवा माझ्यासाठी उपयोगाचं नाहीये किंवा ते फालतू आहे
ते खोटं आहे, हे जेव्हा माझ्या मनाला पटेल तेव्हा माझी त्याच्यातली महत्व बुद्धी कमी होईल. मुळात ते म्हणतात की तुम्ही मनाला पटवा की हे जे सगळं आहे त्याच्या पाठीमागे तू धावतोयस ते सगळं आभास आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, त्यातलं मिथ्यात्व तुम्ही त्याला पटवा की बघ तुला मागे असं वाटलं होतं की त्या त्या गोष्टीने खूप आनंद होईल, पण तुला खरंच झाला का रे आनंद? किंवा झाला असं तो किती काळ टिकला? टिकला नाही याचा अर्थ ते मिथ्या आहे. असे वेगवेगळे आणि आपल्याला अनुभव पुष्कळ असतात, खूप अनुभव गाठीशी असतात. त्या पूर्वस्मृतींचा अशा वेळेला पूर्वानुभवांचा फायदा घ्यावा किंवा त्यांची मदत घ्यावी आणि मनाला पटवावं की ज्याच्या पाठीमागे तू धावतो आहेस ते सगळं आभासी आहे, ते मिथ्या आहे. ते सत्यच नाही म्हटल्यानंतर ते महत्वपूर्ण कसं असेल? आधी सत्यबुद्धीच त्याच्यातली काढून घेतली तर मग महत्व बुद्धी आपोआपच कमी होईल आणि मग मनाला तिथून बाजूला काढणं, त्या गोष्टीकडून दुर्लक्ष करणं हे आपल्याला जमेल. आणि आत्मनी एव वशम नयेत बद्दल आपण बघितलं होतं की आत्म्याच्या ताब्यात मनाला द्यावं किंवा परमात्म्यात लावावं, म्हणजे फक्त परमात्माच तेवढा आहे, बाकी कशाचीही सत्ता नाही. परत मुद्दा तोच आहे, शब्द थोडेसे वेगळे आहेत की जेव्हा आपलं मन कुठल्या गोष्टीबद्दल विचार करू लागेल एखाद्या विषयाबद्दल, तर ती चिंतनाची वृत्ती किंवा विषयाचा आधार ही किंवा त्याचा प्रकाशक आपल्याला कशामुळे कळतंय, हे चिंतन कशामुळे घडतंय, ही शक्ती चिंतनाची कुठून आली? तर ती परमात्म्याकडून आली. त्यामुळे त्याचा बेस किंवा त्याचं अधिष्ठान हे परमात्माच आहे. आणि रामसुखदासांनी पण मागे एकदा आपल्याला अजून एक वेगळी पद्धत सांगितली होती की मी चिंतन करत नाहीये, ठरवून करत नाहीये, पण ते होतंय, तर ते मी करतच नाहीये असं समजावं. म्हणजे मला त्याच्यापासून वेगळं काढावं. चिंतन होतंय, होऊ देत. मी त्याच्याशी जोडलं गेलं की अरे बापरे आता माझं चिंतन व्हायला लागलं, मग आता काय करावं? मी तुम्ही जे करायचंय म्हणजे आत्म्याशी मन जोडून ठेवायचं, त्याच्याऐवजी हे चिंतन का होतंय, हे चिंतन मी कसं करू नये, असं करून त्या चिंतनाविषयी मध्ये जास्त जास्त गुंगत जाल. झालं, सोडून घ्या, मी नाही करत आहे. अशाने तुम्ही त्याला कट ऑफ स्वतःला त्याच्यापासून करण्याचा हा एक मार्ग आहे. हे सगळे मार्ग हे सुचवलेले आहेत. ते करून बघून आपल्याला काय सूट होतं किंवा एकदा आपण असा प्रयत्न केला की लागलीच जमेल असं सुद्धा नाही. पुन्हा पुन्हा करावे लागेल. आणि म्हणून रामसुखदासांसारखे विद्वान आपल्याला वेगळे वेगळे मार्ग सुचवत राहतात. असं करून बघा, असं मनाला सांगून बघा, तसं सांगून बघा. कोणाच्या मनाला कुठला उपाय लागू पडेल, जो पडेल तो पडेल. म्हणून वेगवेगळे आपल्याला मार्ग दिलेले आहेत. म्हणून आत्मसंस्थम मागच्या श्लोकामध्ये जे म्हणलंय, आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत, तेच इथे वेगळ्या पद्धतीने म्हटलंय, आत्मन्येव वशम नयेत. आणि न किंचिदपि चिंतयेत म्हणजे मन तिकडे गेलं म्हणजे मनाने तुम्ही त्या गोष्टीचं चिंतन केलं, ते सोडून द्या आणि पुन्हा या. परत परत ओढून 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 याला उपरती, हे जे आपण ते समाधी षट साधन संपत्ती जेव्हा शिकलो होतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये जे उपरती म्हणतात की काढून आणणे आणि विशिष्ट ठिकाणी लावणे. जिथे नको आहे तिथून मागे फिरवणे, खेचणे, आणि जिथे हवं आहे तिथे लावणे. नुसतंच बाजूला केलं आणि सांगितलं नाही की कुठे काय कर, हे करू नकोस, ते करू नकोस, इकडे जाऊ नकोस, तिकडे जाऊ नकोस. पण मग कुठे जा, काय कर, ही पॉझिटिव्ह उत्तरं सुद्धा मनाला पुरवावी लागतात. ते करणं म्हणजे आत्मसंस्थम मन कृत्वा किंवा आत्मनी एव वशम नाहीये. इकडे इकडे जाऊ नकोस, फक्त आपल्याला आत्म्याचाच विचार करायचा आहे, असं त्याला पुन्हा पुन्हा सांगणं आणि पटवणं. इथे आपला हा श्लोक पूर्ण, म्हणजे श्लोकाची आपण उजळणी करत होतो आता 26व्या. आपण ते ज्ञानेश्वरीचं बघताना, ज्ञानेश्वरीवरच्या ओव्या बघताना बघितलं होतं की ते लहान, आता मी सांगितलं तोच उदाहरण दिलं होतं की एक मुलगा फिरत असेल, अरे तिकडे नको जाऊ इथे बस, अरे तिकडे नको जाऊ इथे बस, असं 10 वेळेला सांगितलं की मग त्याला हळूहळू कळतं की हो, हीच योग्य बसण्याची जागा आहे आणि इथेच बसायचं आहे. एक्झॅक्टली आपण आत्मसंस्थम मनः कृत्वा म्हणजे तेच करतोय, किंवा आत्मनी एव वशम नयेत म्हणजे आपण त्याला पुन्हा पुन्हा आत्म्याकडे येऊन 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 तिथे बसायला प्रवृत्त करतोय.
आता आपण पुढचा श्लोक 27वा श्लोक म्हणूया. अश्विनी श्लोक म्हणतेस तू आणि गीताईचा संजना तू म्हण. प्रशान्तमनसं ह्येनै योगिनं सुखमुत्तमम् उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम्. विकारांसह तेजांचे शमले मन निर्मळ झाला ब्रह्मचितो योगी पावला सुख उत्तम. पदच्छेद आणि अन्वयार्थ बघूयात. आधी आपला नवीन श्लोक आहे. प्रशांत मनसम हि एनम योगिनम सुखम उत्तमम उपैति शांतरजसम ब्रह्मभूतम अकल्मषम. प्रशांत मनसम, ज्याचं मन प्रशांत म्हणजे प्रकर्षाने शांत झालं आहे. अकल्मषम, जो कल्मष म्हणजे पाप प्रवृत्ती रहित झाला आहे. शांत रजसम, ज्याचा रजोगुण शांत झाला आहे. ब्रह्मभूतम, जो ब्रह्मस्वरूपी म्हणजे आत्मस्वरूपी स्थित झालेला आहे. एनम योगिनम ही, अशा या योग्याला निश्चितपणे उत्तमम सुखम उपैति, उत्तम सुख म्हणजे आनंद प्राप्त होतो. म्हणजे भावार्थ गीतेतला एक श्लोक आहे. विकार सारे शमता त्याचे सुप्रसन्न मन होते, ब्रह्मरूप निर्मळ योग्या ते शाश्वत सुख ते मिळते. आता गेल्या 3 श्लोकात मिळून म्हणजे 24, 25, 26 मिळून ध्यान प्रक्रियेची आंतरिक प्रक्रिया सांगून झाली आणि या प्रक्रियेतून योगाला जे फळ प्राप्त होतं त्याचं वर्णन आता या 27 आणि 28 हे 2 श्लोक मिळून त्याचं वर्णन करतात. आणि ते फळ काय आहे तर उत्तमम सुखम. पूर्वी सुद्धा एकदा या विषयावर बोलून झालेलं आहे काही प्रमाणात. सुखम आत्यंतिकम यत्तद बुद्धिग्राह्य मतिग्रियम, तिथे आत्यंतिकम सुखाबद्दल किंवा यौ लब्ध्वाचा परम लाभम नाधिकम मन्यते ततः, तिथे याच्यापेक्षा अजून काही सुख नाही. पुन्हा एकदा तिथे त्याच मुद्द्यावरती आहोत आपण. एनम योगिनम उत्तमम सुखम उपैति, या योगाकडे उत्तम सुख आपणहून येते. हे मूळ वाक्य आहे. पहिलं बेसिक वाक्य ते आहे. हा योगी कसा, त्याचं वर्णन 4 विशेषणांनी केलेलं आहे. प्रशांत मनसम, शांत रजसम, ब्रह्मभूतम आणि अकल्मषम. आता ही जी सगळी विशेषणं आहेत ही थोडी एकमेकांशी कनेक्टेड आहेत. ब्रह्मभूत होण्यासाठी मन प्रशांत असण्याची गरज आहे आणि प्रशांत मनसम होण्यासाठी शांत रजस आणि अकल्मष असणं ही आवश्यकता आहे. शांत रजस म्हणजे रजोगुण शांत झालेला असणं आणि अकल्मष म्हणजे तमोगुण शांत झालेला असणं. आपण बघितलं होतं की बुद्ध्या धृती गृहीतया, आणि ती धृती कशी होती, सात्विक. ध्यानासाठी सत्वगुण परमोच्च स्थितीला जाणं आणि रजोगुण आणि तमोगुण पूर्ण निघून जाणं ही पूर्व आवश्यकता आहे. आता आपण उलट्या क्रमाने सुरुवात करू. म्हणजे ब्रह्मभूत होण्यासाठी प्रशांत मनस, प्रशांत मनस होण्यासाठी शांत रजस आणि अकल्मष. म्हणून आपण ब्रह्मभूत या श्लोकातल्या शब्दापासून विवेचनाला सुरुवात करूया. ब्रह्मभूत असं का करतोय आपण, तर ब्रह्मभूत होऊन राहणं हा योग प्रक्रियेचा मूळ उद्देश आहे. त्याच्यासाठी ही योग प्रक्रिया सांगितली जाते. म्हणून ज्याचं चित्त ब्रह्माकार झालं म्हणजे ब्रह्माशी एकरूप झालं त्याला म्हणायचं ब्रह्मभूत. तर शंकराचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये या ब्रह्मभूत शब्दासाठी कुठला शब्द वापरलाय, जीवनमुक्त. जीवन अपि मुक्त म्हणजे जो शरीराने जगत असूनही मुक्त झालाय. मुक्त झालाय म्हणजे काय, तर याची देही याची डोळा, त्याला स्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे म्हणजे तो ब्रह्मभूत झालाय किंवा जीवनमुक्त झालाय. कारण ब्रह्मभूत होणं किंवा जीवनमुक्त होणं हेच मानवी जीवनाचं सर्वोच्च ध्येय आहे. त्याच्यासाठीच सगळा हा खटाटोप आहे
याचीसाठी केला सारा अट्टाहास, असं जे आहे ते अट्टाहास सगळं त्याच्याकरताच चालू आहे. आता इथे ब्रह्म, आत्मा, परमात्मा, स्वरूप ही सगळी एकाच परमात्मा तत्वाची निरनिराळी नावं आहेत. आणि हे आपल्याला वेगवेगळ्या श्रुतींमधून पण लक्षात येतं. सर्वं कल्विदं ब्रह्म किंवा अयम आत्मा ब्रह्म, म्हणजे हा आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे. इथे आपल्याला ही श्रुतीवाक्य हेच पुन्हा लक्षात आणून देतात की चैतन्य स्तरावरती सगळं सारखंच आहे. तुम्ही कुठल्या पातळीवरून त्या गोष्टीकडे बघता आहात त्याच्यावर तुम्ही वेगळ्या वेगळ्या नावाचा वापर करू शकता. 25व्या श्लोकामध्ये जे आत्मसंस्थ होणं हा शब्द वापरलाय, मनाला आत्मसंस्थ करणं किंवा आत्मसंस्थ होणं, त्याचा अर्थ सुद्धा ब्रह्मभूत होणं हाच आहे. कारण आत्मसंस्थ होणं म्हणजे काय? आत्म्याशी तदाकार होणं, आत्म्याशी एकरूप होणं. आणि आत्मा म्हणजेच ब्रह्म. अयम आत्मा ब्रह्म आपण आत्ताच म्हटलं. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली जातीये. आणि म्हणून आपण थोडं थोडं जिथे जिथे आपल्याला रिलेट होईल किंवा आठवण होईल तिथे तिथे मागच्या श्लोकांचा रेफरन्स पुन्हा एकदा घेणार आहोत. म्हणजे आपण मागे हा विषय कसा बघितला होता त्याच्यापेक्षा थोडीशी आपली समज आता वाढलेली असणं अपेक्षित आहे. त्या नवीन समज आपल्याला असताना आपण पुन्हा एकदा त्या विषयाकडे बघितलं तर तो विषय थोडा अधिक आपला पक्का व्हायला मदत होते. जसं 5व्या अध्यायातला 20वा श्लोक जो आहे, बाह्य स्पर्शेश्व सक्तात्मा विंदत्यात्मनियत सुखम स ब्रह्मयोग युक्तात्मा सुखमक्षयम असतो. ते एक्झॅक्टली ह्या जो 27वा श्लोक जे सांगतोय ना तेच वेगळ्या शब्दात ह्या 5व्या अध्यायातल्या 20व्या श्लोकात सांगितलेलं आहे. कसं काय? कुठले कुठले शब्द समानार्थी आहेत, तिकडे एकाच गोष्टी करता फ्रेजेस कसा वेगवेगळ्या वापरल्यात ते बघूयात. इथे या श्लोकात ब्रह्मभूत शब्द वापरलाय की नाही, त्याच्यासाठी तिथे कुठला शब्द वापरलाय? ब्रह्मयोग युक्तात्मा, सब्रह्मयोग युक्तात्मा. नंतर उत्तमम सुखम उपैती असा या श्लोकामध्ये वापरलाय. तिथे अक्षयम सुखम अश्नोते. उत्तम सुख कुठलं असणार? जे अक्षय असणार, जे कधीही संपणार नाही. आणि बाह्य स्पर्शेश्व सक्तात्मा हा जो त्या श्लोकातला शब्द आहे त्याच्यासाठी इथे कुठला शब्द वापरलाय? प्रशांत मनसम. कारण बाह्य स्पर्श म्हणजे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून मिळणाऱ्या सुखापासून जोपर्यंत मन अनासक्त होत नाही, असक्तात्मा, तोपर्यंत त्याचं मन प्रशांत होऊ शकेल का? नाही होऊ शकणार. जोपर्यंत तिथे मन आसक्त असेल, अनासक्त नाही आसक्त असेल, तोपर्यंत ते त्याचं चिंतन करत राहील. त्यामुळे ते प्रशांत राहणार नाही. मग त्याच्यामुळे कामसंकल्पातून उद्भवणाऱ्या जो डिस्टर्बन्स असेल तो त्या मनामध्ये राहील. इथे आपण आता पुढचे जे 3 आहेत त्याच्यातल्या प्रशांत मनस या विशेषणाचं थोडंसं विवेचन बघूयात. प्रशांत म्हणजे प्रकर्षाने शांत. तर ध्यान करत असताना प्रथम चित्तात उठणाऱ्या वृत्तींचं नियंत्रण करण्याची आवश्यकता असते. मग ध्यान प्रक्रियेसंबंधीच्या वृत्ती आणि त्यासाठी एखाद्या मंत्राचं जर आपण आलंबन घेतलं असेल तर तो मंत्र हे सोडून इतर कोणत्याही वृत्ती, भावना, विचार, कल्पना किंवा कुठल्याही पूर्वस्मृती ह्याच्यातलं काहीही मनावर येता कामा नये आणि केवळ स्वरूपावर चित्ताचं अवधान टिकून राहावं. यासाठी ध्यानयोगाचा जो साधक असतो तो प्रयत्न करत असतो. आणि या प्रयत्नांनी चित्तात हळूहळू मग प्रक्रियेशी संबंधित नसणाऱ्या वृत्ती शमत जातात, हळूहळू कमी होत जातात आणि फक्त प्रक्रियेपुरत्याच ज्या वृत्ती लागतात त्या शिल्लक राहतात. आणि मग जशी प्रक्रिया स्थिरावायला लागते तशी त्याही वृत्ती हळूहळू कमी होत जातात प्रक्रियेसंबंधीच्या. आणि जो ध्यानासाठी मंत्र घेतलेला असतो तोही हळूहळू शांत होत जातो. त्यामुळे वृत्तींचं नियंत्रण करण्यासाठी 3 उपाय करावे लागतात. एकतर निश्चयपूर्वक विवेकाने मनामध्ये वृत्ती उठू न देणं, हा पहिला उपाय. दुसरं मंत्राचं सहाय्य घेणं, तो खूपच म्हणजे उपयोगी पडतो. म्हणजे मला तरी तसा अनुभव वाटतो की मंत्राच्या सहाय्याने चित्त स्थिर व्हायला जरा अधिक मदत होते. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे
चित्त हे स्ववर केंद्रित करून तिथं स्थिर राहील असा प्रयत्न सजगतेने म्हणजे अवेअरनेसने विथ फुल अवेअरनेस तो करणं अपेक्षित आहे. कधी कधी ह्या वृत्ती नकोतकडे आपलं जास्त लक्ष, पण हे हवं याच्याकडे लक्ष राहत नाही ध्यान प्रक्रियेमध्ये, ते जातं. तर जे हवंय त्याच्याशी चिकटून राहणं ही पण एक ध्यानामधली सजगतेने करण्याची गोष्ट आहे. पुढे आपण जेव्हा अकल्मष पदावर बोलू तेव्हा ह्याची आवश्यकता अधिक स्पष्ट होईल. ह्या सगळ्या प्रक्रियेतून म्हणजे ह्या ज्या 3 उपायांनी मग चित्ताच्या वृत्ती जशा जशा कमी कमी होत जातील तसं तसं चित्त शांत होईल. तर हे अशांत चित्त शांत होणं याला एक दृष्टांत इथे सांगितलेलं आहे माधवानंदांनी, की तुम्ही एखाद्या भांड्यात पाणी घेतलं आणि ते गॅसवर तापायला ठेवलं. तापायला ठेवलं मी त्याच्याखाली इंधन पेटवलं, उष्णता निर्माण केली, तर ते भांड तापतं, मग पाणी तापतं, ते उकळतं आणि खळखळ असा आवाज करायला लागतो. खालचं इंधन जर बाजूला केलं तर मग हळूहळू उष्णता कमी होत जाते आणि भांड आणि पाणी हे दोन्ही तापायचं थांबलं की मग त्या पाण्याची जी खळखळ, ते बुडबुडे, ते तरंग, जे काही सगळं हलचल त्याच्यात निर्माण झालेली असते, हालचाल, ती सगळी हळूहळू हळूहळू करत अपरंटली ते शांत दिसतं. पण जोपर्यंत ते पूर्ण निवलेलं नाही, जोपर्यंत त्याच्यामध्ये उष्णता आहे, तोपर्यंत दिसत नसलेली अशी रेणूंची, अणुरेणूंची हालचाल ही आत असते. हे आपल्याला विज्ञानामुळे माहितीये. ती दिसली नाही तरी ती असते हे आपल्याला माहितीये. पण जेव्हा पाणी पूर्णपणे निवेल आणि तिथे कुठलाही वारा किंवा असं काही नसेल, तेव्हा तरंगरहित असं ते शांत होईल. तर या उदाहरणावरून प्रशांत मनस या अवस्थेची आपण कल्पना करू शकतो. आणि ती स्थिती साधण्यासाठी प्रथम कामसंकल्परूपी इंधनाला दूर करायला पाहिजे, ज्याच्यामुळे चित्ताला उष्णता देणारं म्हणजे वृत्ती उठवणारं मुख्य कारण दूर होईल. आणि मग त्याच्यानंतर मंत्रावर आणि स्ववर अवधान ठेवण्यामुळे वृत्ती शांत होतील. कामसंकल्प हा एकच भाग झाला. पुढचेही भाग आहेत आणि तेही तितकेच महत्वाचे आहेत. कारण आपण म्हटलं ना की मध चंचल आणि अस्थिर आहे, रजोगुणी आहे. त्यामुळे त्याच्यातला त्या चित्तातला रजोगुण शांत करण्यासाठी दुसरा उपाय नाहीये. स्ववर अवधान ठेवणं हा एकमेव उपाय त्याच्यासाठी आहे. आणि त्याला म्हटलंय या श्लोकात शांत रजस. आणि प्रशांत मनस आणि शांत रजस या 2 पदांचा असा संबंध आहे की जेव्हा रजोगुण शांत होईल तेव्हा प्रशांत मनस व्हायला मदत होईल. म्हणजे एक रजोगुणाचा जो डिस्टर्बन्स आहे तो तरी निदान कमी होईल. प्रशांत मनस न होण्याला 2 कारणं असतात, एक रजोगुण आणि तमोगुण. रजोगुण कमी झाला किंवा शांत झाला की शांत रजस होतो. आता इथे प्रशांत म्हणजे प्रकर्षाने शांत, म्हणजे साधी शांती आणि प्रकर्षाने असलेली शांती ह्याच्यात काय फरक आहे? आपण मागे सुद्धा एकदा ध्यानयोगाच्याच कुठल्या तरी एका ह्याच्यामध्ये आपण जिथे प्रशांत हा शब्द पूर्वी जिथे आला होता तिथे आपण हा मुद्दा बघितला होता. पण ही चर्चा किंवा थोडंसं वर्णन पुन्हा करते, कारण काही गोष्टींना पुन्हा पुन्हा सांगणं आणि पुन्हा पुन्हा त्याच्यावर चिंतन करणं एवढा एकच उपाय आहे. म्हणजे त्या गोष्टी मग मनामध्ये आपल्या रेंगाळतात आणि पक्क्या राहतात. की जशा जशा वृत्ती कमी होत जातात तसं तसं चित्त शांत होत जातं. आणि आणि चित्त त्या शांतीचा अनुभवही घेत असतो. ते चित्त शांत आधी नव्हतं, मग आता व्हायला लागलंय, आता थोडं जास्त झालंय, अजून जास्त झालंय आणि आता तर चित्तात काहीच वृत्ती उरलेल्या नाहीयेत, आता ते पूर्ण शांत आहे. अशी शांतीची जाणीव किंवा त्या शांतीचा अनुभव हे अंतःकरण सूक्ष्म वृत्ती तरंगांच्या मदतीने घेत असतं. मग त्याच्या पुढे ते आत्मस्वरूपाशी जेव्हा तदाकार होऊन राहतं तेव्हा मग आता आपण शांत झालो आहोत ही स्वतंत्र शांतीची जाणीव सुद्धा थांबते. ती जाणीव, शांतीची जाणीव सुद्धा शांत होते. म्हणजे प्रकर्षाने शांतता निर्माण होते मनाला. या अवस्थेला प्रशांत मनस असं म्हटलेलं आहे. आता पुढे आहे शांत रजसम. आता आपण बघितलं की प्रशांत मनस ही अवस्था प्राप्त करण्यासाठी चित्तातल्या विविध प्रवृत्ती निर्माण करणारा कोण आहे? रजोगुण. तो शांत व्हायला पाहिजे, कारण वृत्त्यात्मक चंचलता निर्माण करण्याचं काम हा रजोगुण करत असतो. 14व्या अध्यायात
सगळ्या त्रिगुणांची चर्चा खूप छान आहे. त्याच्यामधल्या 12व्या श्लोकामध्ये रजोगुणाबद्दल असं म्हणलंय, लोभ प्रवृत्तीरारंभ कर्मणामशमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. रजोगुण जेव्हा वाढतो तेव्हा कुठल्या कुठल्या प्रवृत्ती आपल्याला त्रास देतात, तर तो लोभ त्याच्यातला महत्वाचा. लोभ, स्वार्थ, उपभोग प्रवृत्ती, स्पृहा, अशा प्रवृत्तीमुळे एकूणच चित्ताच्या स्तरावर अशांती निर्माण करण्याचं काम रजोगुण हा करत असतो. तृष्णा आणि आसक्ती हे सुद्धा रजोगुणातूनच निर्माण होणाऱ्या वृत्ती आहेत, की ज्या मनाला अशांत करतात. जोपर्यंत आसक्ती असते तोपर्यंत मन शांत होऊच शकत नाही. आणि कर्म प्रवृत्ती हे मात्र रजोगुणाचं मूळ आणि शुद्ध स्वरूप आहे. तो क्रियात्मकता हे रजोगुणाचं मुख्य लक्षण आहे आणि ती आवश्यक असते. ती जीवनाला आवश्यक आहे आणि ती अत्यंत स्वाभाविक अशी शुद्ध रूपातला रजोगुण जो असतो. प्रत्येक गुण हा दोन स्वरूपात असतो, एक शुद्ध स्वरूपात असतो आणि एक शबल स्वरूपात असतो. शुद्ध स्वरूपात तो उपयोगी असतो आणि शबल स्वरूपात म्हणजे अशुद्ध स्वरूपात तो त्रासदायक असतो. म्हणून असं म्हणू शकत नाही आपण की सगळे म्हणजे फक्त सत्वगुणच पाहिजे आणि रजोगुण अजिबात नको आणि तमोगुण अजिबात नको. जीवनातल्या व्यवहारामध्ये सर्व व्यवहार नीट होण्यासाठी तीनही गुणांचा बॅलन्स असणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे गुण आपल्याला कमी अधिक प्रमाणात लागतात. पण जास्त करून सत्वगुणाला प्राधान्य दिलेलं आढळतं, कारण की सत्वामध्ये शांतता असते. म्हणजे जेव्हा आपण आध्यात्मिक कुठली गोष्ट क्रिया करतो, जशी ध्यान प्रक्रिया, ही पूर्ण आध्यात्मिक गोष्ट आहे. त्यावेळेला तुम्ही जास्त करून सत्वात असणं अपेक्षित आहे. पण सत्वातच आयुष्यभर राहाल तर तसंही चालणार नाही. आपण पुढे बघणार की तो सुद्धा तेही ओलांडून जायचंय. निस्त्रैगुण्यो भवार्जुन असं आपल्याला दुसऱ्या अध्यायात आठवतंय बघ सांगितलेलं, की त्रिगुणांच्या पलीकडे जायचंय, पण एकदम नाही पलीकडे जाऊ शकत. म्हणून आधी तमोगुण सोडायचा, रजोगुण सोडायचा, सत्वगुण वाढवायचा आणि मग हळूहळू सत्वगुणाच्या पलीकडे जायचं. अशी ती कुठलीही गोष्ट ही स्टेप बाय स्टेपच करावी लागणार आहे. आलं मनात की आपण करू म्हटलं तरी ते होणार नाही, होणारच नाही ते. तर इथे जे शांतरजसम पद आलेलं आहे ते योगाच्या ज्ञानामधील परिपूर्ण अंतस्थितीचं वर्णन करणारं आहे आणि ते असं सांगतं की रजोगुणातून निर्माण होणारी शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक पातळीवरची सुद्धा क्रिया करण्याची प्रवृत्ती ही आता शांत झालेली आहे. तेव्हा तुम्ही त्याला शांत रजसम असं म्हणू शकता. ती जी क्रिया करण्याची प्रवृत्ती जी आहे ती कुठपर्यंत आपल्याला उपयोगाची आहे? चित्त आत्मस्वरूपाच्या युक्त होण्याच्या जस्ट अलीकडच्या स्टेजला आलेला आहे तोपर्यंत आपण म्हणतो काहीतरी करा करा करा. सुरुवातीला आपलं काहीतरी करणेही, ध्यान करणे आणि मग ध्यान होणे, ते करण्याचा जोपर्यंत पार्ट चालू आहे, अवस्था आहे, तिथपर्यंत ती क्रिया प्रवृत्ती आपल्याला मदत करत असते. पण एकदा चित्त आत्मस्वरूपाशी थोडं जरी युक्त झालं की मग ती प्रवृत्ती थांबली पाहिजे. म्हणून आपल्याला मागच्या श्लोकात पण सांगितले न किंचिदपि चिंतयेत. आता पुन्हा चिंतन केलं तर परत मागे जा. आता पुढे जायचं असेल तर काहीच करायचं नाहीये, चिंतन सुद्धा करायचं नाहीये. म्हणजे ती बौद्धिक पातळीवरची सुद्धा प्रवृत्ती ही शांतच होणं गरजेचं आहे. मग तिथून पुढे काय उपयोगाला पडतं कार्यप्रवृत्ती पूर्ण थांबल्यानंतर? तर स्वच्या अस्तित्वाची शुद्ध जाणीव हे एकमेव माध्यम आहे तिथून पुढच्या प्रवासासाठी. तिथपर्यंत कार्यप्रवृत्ती उपयोगाला आहे. तर ही जी आत्म्याशी जोडलं जाण्याची जी स्थिती आहे ती स्थिर होण्यापूर्वी चित्तातील सूक्ष्म रजोगुण हे चित्त विचलित होण्याचं कारण असतं. त्यामुळे प्रत्यक्ष वृत्ती जरी नसल्या आणि चित्त स्वस्थ म्हणजे स्वच्या ठिकाणी स्थित आहे अशी जरी स्थिती असली तरी सुद्धा विनाकारणच जे चित्ताला अस्वस्थता येते त्याचं कारण हे सूक्ष्म रजोगुण असतं. आणि हा शांत करण्यासाठी मन आत्मसंस्थ म्हणजे आत्मस्थित किंवा आत्मस्वरूपाच्या जाणीवेमध्ये स्थित राहणं
एवढी एकच गोष्ट साधायची असते. फोकस त्याच्यावरतीच ठेवायचा असतो. त्याच्यातून हा रजस आपोआप शांत होतो. त्याच्याकरता वेगळं काही करायला गेलं ना, की मग आणखीनच आपण त्या म्हणजे कार्याच्या गुंत्यामध्ये, करण्याच्या गुंत्यामध्ये अडकतो. आणि बुद्धीच्या विचारांनी हे काम नाही होऊ शकत. कारण आपण बघितलंय की विचार आला की वृत्ती येते. त्यामुळे अनुभवी योगी तसं करतही नाही. ते अनुभवी योगी काय करतात? तर ते फक्त जाणीवेमध्ये स्थित राहतात. तसा प्रयत्न करतात. ध्यान प्रक्रियेनी आत्मस्वरूपयुक्त अवस्थेच्या पर्यंत आल्यानंतर तो अनुभवी योगी कोणताही प्रयत्न करत नाही. पण प्रयत्न करणं म्हणजे काय? बुद्धीच्या विचार प्रवृत्तींना चाळवल्यासारखं होतं. हे त्याला पूर्णपणे अनुभव आलेला असतो, उमगलेलं असतं. आणि अशी ही जी काहीही क्रिया नाही, काहीही प्रतिक्रिया नाही, आंतरिक दृष्ट्या, आंतरिक क्रिया प्रतिक्रिया विरहित अशी शांत आणि स्वरूपाच्या जाणीवेत राहण्यामुळे मग जसजसा तो स्वरूपाच्या जाणीवेमध्ये क्रिया प्रतिक्रिया रहित राहण्याचा जो काळ आहे तो जसा वाढत जातो, तसा मग ती जाणीव सुद्धा शांत होऊन की मी शांत आहे, म्हणजे शांतीची जाणीव सुद्धा शांत व्हायला पाहिजे. ती जाणीवही शांत होऊन मग तो योगी आत्मस्वरूपामध्ये स्थित होतो. आणि ही स्थिती ही एकदा आली की टिकूनच राहते असं नसतं. ती काही काळच टिकते, मग पुन्हा तुम्ही त्याच्यातनं बाहेर येता. तर ही स्थिती पुन्हा 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 प्राप्त करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो आणि प्रयत्नांनी ती पुन्हा पुन्हा प्राप्त होते, तेव्हा मग हळूहळू कोणतेही सायास न करता, म्हणजे वेगळे प्रयत्न न करता, ध्यान प्रक्रियेच्या परिपूर्ण अवस्थेमध्ये रजोगुण हा उठतच नाही आणि तो चंचलता निर्माण करतच नाही. सुरुवातीला आपण बघितलं की कामसंकल्पामुळे चांचल्य येतं. मग हे मनाने येणारं चांचल्य म्हणजेच रजोगुणामुळे येणारं, कारण मन हे रजोगुणीच असतं. म्हणूनच ते चंचल आणि अस्थिर असतं. कुठल्याही कारणाशिवाय जी चंचलता निर्माण होते, कारण की मनाला शांत बसायला आवडत नसल्यामुळे त्याला ती सवय लावायला लागते. आणि ती सवय लावण्यासाठी त्याला पुन्हा पुन्हा आत्मसंस्थ करावं लागतं किंवा स्वच्या जाणीवेवर स्थिर करायला लागतं. अशा प्रकारे योगी स्वच्या जाणीवेवर स्थिर करता करता, म्हणजे स्थिर करण्याचा प्रयत्न करता करता शांत रजस अवस्थेमध्ये येतो आणि मग त्याच्यामुळे तो पुढे प्रशांत मनस होऊ शकतो. आतापर्यंत आपण 4 विशेषणांपैकी 2 विशेषणं बघितली, 3 बघितली. पहिलं ब्रह्मभूत बघितलं, मग प्रशांत मनस बघितलं. आता प्रशांत मनससाठी अत्यावश्यक असं शांत रजस बघितलं. आणि आता दुसरं त्याच्या पुढचं जे आहे अकल्मषम, म्हणजे पापरहित. कल्मष म्हणजे पाप. तर हे अकल्मषम पद हे का वापरलेलं आहे, त्याचं प्रयोजन काय, ते पण थोडंसं समजायला पाहिजे. आता खरं पाहता योगाच्या परिपूर्ण अवस्थेला आलेला हा योगी आहे, तर त्याच्या मनात कुठलं बरं पाप असेल? म्हणजे ज्याला आपण साधारणपणे पाप असं नाव देतो, त्याच्यामध्ये काय येतं? स्वैराचार, अनैतिकता किंवा दुसऱ्याचं वाईट व्हावं अशी प्रवृत्ती, त्याच्यासाठी काही करण्याची प्रवृत्ती, दुसऱ्याला त्रास होईल असं. तर अशा प्रवृत्ती ह्या योग्याच्या मनात शिल्लक असण्याचा संभव खरं तर नाहीये. स्वामी चिन्मयानंदांनी एका ठिकाणी म्हटलंय की एक वेळ चोर साधूचं सोंग घेऊ शकेल, पण साधू स्वप्नात सुद्धा चोराचं सोंग घेऊ शकणार नाही. ह्या साधुत्वाला ज्याचं अंतःकरण पोचलेलं आहे, म्हणजे पापरहित झाल्याशिवाय तो साधुत्वाला पोचणं शक्य नाही. तर अशी व्यक्ती योगपूर्णतेच्या अवस्थेला येऊच शकणार नाही, पाप मनात ठेवून, पाप प्रवृत्ती मनात ठेवून. त्यामुळे इथे जो अकल्मषम हे पद जे वापरलेलं आहे, त्याच्यामध्ये कल्मष म्हणजे या अर्थाने पापवृत्ती असा अर्थ घ्यायचा नसून या ठिकाणी कल्मष याचा अर्थ आहे अज्ञानरूपी जडत्व. अजून एक कल्मषाचा अर्थ आहे, तो म्हणजे वासना. जोपर्यंत वासनारूपी कल्मष तुमच्या मनात आहे, तोपर्यंत ती वासना कधी ना कधी कुठल्या तरी स्टिम्युलसमुळे अंकुरित होईल आणि तुम्हाला मनात कामसंकल्प निर्माण करेल
ही शक्यता राहते. म्हणून कल्मशाचा एक अर्थ वासना आहे, पण इथे आपण आता अज्ञान जडत्व अशा भूमिकेतून जास्त बघणार आहोत. आणि मग हे अज्ञान जडत्व कसं आहे, ते अंधारासारखं आहे. कशा कशा अर्थाने मी म्हणते अंधारासारखं, की अंधार दूर करण्याचा उपाय काय? प्रकाश तिथे आणणे, एखादा दिवा तिथे पेटवून ठेवणे. अंधार उपसला आणि खोलीच्या बाहेर टाकला, असा अंधार दूर होत नाही. इथे एक प्रकाश आणणं एवढा एकच उपाय आहे. तसं अंधार जसा प्रकाशानेच दूर होतो, तसं अज्ञान जडत्व हे ज्ञानानेच दूर होतं. आणि ते ज्ञान म्हणजे अर्थातच आत्मज्ञान. दुसरं कुठलं ज्ञान नाही. कुठल्याही भौतिक ज्ञानाने अज्ञान जडत्व हा बुद्धीचा गुण आहे, जो म्हणजे दुर्गुण म्हणू आपण, सूक्ष्म तमोगुण. तर जी ध्यानयोग प्रक्रिया आधीच्या 3 श्लोकांमधून सांगितलेली आहे, त्या प्रक्रियेचा मुख्य भाग काय होता, तर मन आत्मसंस्थ करणे. आणि परिपूर्ण योग स्थितीमध्ये योग्याचं चित्त हे आत्मतत्वाशी तदाकार होऊन राहतं. आणि ही जी अवस्था असते आत्म्याशी जोडलेलं असण्याची, ती कशी असते? ती ज्ञानमय असते. त्याचा प्रभाव ज्ञानमय असतो. आणि या ज्ञानाला स्वरूपाचं ज्ञान किंवा आत्मज्ञान म्हणतात. आणि या आत्मज्ञानाने चित्त हे अज्ञान जडत्वरूपी कल्मश दूर, चित्तातलं अज्ञान जडत्वरूपी कल्मश हे दूर होऊन जातं. आणि मग ते चित्त कसं होतं? अकल्मश. आता हे पुन्हा पुन्हा सांगण्याचा कारण, पण आता आता जो मी मुद्दा सांगणार आहे तोही आपण एकदा पूर्वी बघितलेला आहे. हे पुन्हा पुन्हा सांगण्याचं कारण असं आहे की ध्यानयोग प्रक्रियेमध्ये प्रथम चित्तातल्या वृत्तींच्या वरती नियंत्रण आणणं ही गोष्ट अगदी बेसिक आहे. म्हणजे ज्याला चित्तवृत्ती निरोध म्हणतो आपण, त्या चित्तवृत्ती शांत करणं ही पहिली आवश्यकता आहे. तिथून तर सगळा प्रयत्न सुरू होतो. तर नुसत्याच वृत्ती कंट्रोल केल्या आणि त्यावेळेला जर अवधान स्ववर केंद्रित करणं ही गोष्ट सजगतेने केली गेली नाही, तर काय होईल? चित्त एका वृत्तीरहित अशा शून्य अवस्थेत जाईल. आणि गैरसमज असा होऊ शकतो की ही शून्य अवस्था म्हणजे वृत्ती शून्य अवस्था हीच आपल्याला हवी असलेली अवस्था आहे, पण ती तशी नाही. पण तिथे पोचल्यानंतर तिथे सुद्धा एक प्रकारचं सुख मिळतं, कारण सगळे विचार थांबलेले असतात. त्यामुळे एक प्रकारची विश्रांती मनाला, चित्ताला मिळते आणि त्यामुळे चित्ताला सुख वाटतं. त्यामुळे हा गैरसमज होऊ शकतो की अरे हीच अंतिम अवस्था आहे. आणि त्या अवस्थेमध्ये त्यामुळे मग आणखीन काही करायला नको, आता याच स्थितीमध्ये राहूयात. स्वची जाणीव किंवा आत्मस्वरूपाशी जोडलं जाणं, तदाकार होणं वगैरे काही नको, असं चित्त त्या वृत्तीशून्य अवस्थेलाच फायनल अवस्था समजून तिथेच रमतं. पण त्याच्यामध्ये धोका असा आहे की ही जरी शांतता आणि स्वस्थता जरी असली तरी ती ज्ञानमय तुम्हाला करणार नाहीये. ती अज्ञानाची अवस्था आहे, कारण अज्ञानरूपी जडत्व तिथे आहे, ज्याला इथे कल्मश म्हटलेलं आहे. तर काही म्हणजे आता जेव्हा वृत्तींचं नियंत्रण सुरू असतं तेव्हा काय धोके, 2 प्रकारचे धोके असतात, की एकतर त्या वृत्तींबरोबर भरकटत तुम्ही इकडे तिकडे जाऊ शकता, किंवा सगळ्या वृत्ती थांबवून तुम्ही वृत्ती शून्यत्वाच्या डोहात जाऊन पडू शकता. हे दोन्हीही नकोय. वृत्तींबरोबर भरकटायचंही नाहीये आणि वृत्ती शून्य निर्विचार अवस्थेत पण ज्ञानरहित अवस्थेत जायचं नाहीये. मग ते ज्ञानाशी धागा सदैव पकडून ठेवण्यासाठी स्ववर पहिल्यापासून अवधान केंद्रित करण्यामुळे हे अज्ञानरूपी जडत्व नावाचं जे काही कल्मश ज्याला म्हणतोय आपण, ते एकतर निर्माण होणार नाही, किंवा झालंच तरी ते थोड्याशा सजगतेच्या प्रयत्नाने परत जागेवर येईल किंवा ते झटकून टाकलं जाईल. हे जे अज्ञानरूपी जडत्व आहे तो म्हणजे सूक्ष्म अवस्थेतला तमोगुण आहे. आणि हा तमोगुण हा नुसता एकटाच राहत नाही, मग तो पण रजोगुण जसा एकटा राहत नाही, रजोगुण वाढत जातो आणि मग त्याच्याशी रिलेटेड इतर प्रवृत्ती वाढत जातात. तसंच 14व्या अध्यायामधल्या 13व्या श्लोकामध्ये या तमोगुणातून काय काय प्रवृत्ती निर्माण होतात आणि चित्ताला अस्वस्थ करतात त्याचाही एक उल्लेख आहे. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एवच तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नंदते.
अप्रकाश, अज्ञान, अप्रवृत्ती, आळस, प्रमाद, कामचुकारपणा किंवा धांदरटपणा पण त्याच्यामध्येच येतो, की मुद्दामून कामचुकारपणा केलेला नसो पण लक्षात नसतं त्याच्यामुळे चुका होतात आणि परफेक्शन नसतं. आणि मोह, अशा अशा वृत्ती सुद्धा तमोगुणाच्या उपस्थितीमुळे वाढीला लागतात, ज्या प्रशांत मनस होण्याच्या आड येतात. म्हणून जसं स्वरूपाच्या अनुसंधानाने सूक्ष्म रजोगुण हा, आणि या दोन्हीवरचा उपाय एकच आहे बरं का. स्वरूपाचं अनुसंधान ठेवणं म्हणजे स्ववर अवधान सतत केंद्रित राहील अशी दक्षता काळजीपूर्वक घेणं, एवढा एकच त्याला उपाय आहे. त्यांनीच रजोगुणही कमी व्हायला मदत होते आणि तमोगुणही कमी व्हायला मदत होते. रजोगुणामुळे ध्यान प्रक्रियेमध्ये कुठला अडथळा निर्माण होतो, म्हणजे ज्ञानापर्यंत पोहोचण्याच्या मध्ये काय येतं, तर क्रियात्मक चांचल्य, कारण रजोगुण क्रियात्मक असतो. आणि तमोगुणामुळे कुठला प्रतिबंध निर्माण होतो, तर अक्रियात्मक जडत्व. जडत्व हा तमोगुणाचा भाव आहे किंवा गुणधर्म आहे. क्रियाही नकोय आणि जडत्वही नकोय. आणि म्हणून शांत रजसम हे पद आपल्याला हे सांगतं की हे क्रियात्मक चांचल्य सुद्धा आता दूर झालेलं आहे. आणि अकल्मषम हे पद सांगतं की अक्रियात्मक जडत्व सुद्धा निघून गेलेलं आहे. म्हणजेच रजो तमो गुणाचा आता लेशही राहिलेला नाही. पण इथेच थांबून चालत नाही. रजो तमो गुण गेले आणि मग आता सत्वगुण वाढीला लागला आणि सत्वगुणामध्ये ध्यानयोगी राहिला, एवढंच पुरेसं नाहीये. तर सत्वगुण सुद्धा ओलांडून पुढे गेल्याशिवाय परमात्म्याशी तदाकारता साधता येणार नाही. आणि ती साधलीये यांनी, म्हणजेच यांनी सत्वगुण सुद्धा ओलांडलाय. म्हणून ब्रह्मभूत हे पद वापरलेलं आहे, जे आपण आता ऑलरेडी त्याची चर्चा केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक पद हे कसं काळजीपूर्वक वापरलंय, शांत रजसम रजोगुण ओलांडणे, अकल्मषम तमोगुण ओलांडणे आणि ब्रह्मभूत हे ब्रह्मभूत होणं हे सत्वगुण ओलांडणे, असे तीनही गुण ओलांडलेला असा जो योगी आहे त्याला एनम योगिनम ही उत्तमम सुखम उपैती, ही हा जो हे जे अव्यय आहे ते इथे निश्चयात्मक आहे. म्हणजे आधी सांगितलेल्या एनम म्हणजे ह्या योग्याला, हा योगी म्हणजे कुठला, की ज्यांनी आधीच्या 3 श्लोकात सांगितलेली सगळी योग प्रक्रिया केलेली आहे आणि त्याचं त्यांनी चित्त आत्मस्वरूपी युक्त करून ठेवलेलं आहे. त्याच्यातून त्याला मनाचं स्थैर्य आणि प्रशांती पण मिळालेली आहे. त्याला उत्तमम सुखम उपैती, उत्तम सुख सहजच प्राप्त होतं. ते त्याच्याकडे स्वतः चालत येतो. तो त्या सुखाच्या मागे जात नाही, ते सुख त्याला शोधत त्याच्याकडे येतं. आणि हे सुखाचं स्वरूप कसं असतं, शांतीपूर्ण स्वाभाविक आनंद असं त्याचं सुख असतं. आणि ते सुख कसं वेगळं असतं, कशापेक्षा वेगळं असतं. उत्तम सुख का म्हटलंय, आता हे थोडंसं चर्चा करूया. शरीराला मिळणारं इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून जे सुख असतं ते शारीरिक सुख असतं. मनाला अनुकूल गोष्टी घडण्याचं सुख असतं ते मानसिक सुख असतं. आणि एखादी अवघड गोष्ट आपल्याला उलगडली, सूक्ष्मतेने कळली, की जे सुख असतं ते बौद्धिक सुख असतं. तर ह्या तीनही प्रकारच्या सुखांपासून हे सुख जे असतं, आत्मिक सुख, ते वेगळं असतं आणि अधिक उच्च प्रकारचं असतं. आणि त्याचं स्वरूप हर्ष, म्हणजे आनंद ज्याला म्हणतो आपण नेहमीचा. हर्षातनी आपण एकदम असे कॅरीड अवे होतो, एकदम अस्वस्थ होतो. आपण नाचतो, वागडतो, गातो, मोठ्यांना बोलतो, काहीतरी क्रिया करायला जातो. अशा प्रकारचा आनंद हे या सुखाचं स्वरूप नसतं. तर हे शांती हे त्याचं प्रधान अंग असतं, हे त्यातलं वेगळेपण आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की शांती परते नाही सुख. म्हणजे इथे अध्यात्मामध्ये सुखाबरोबर शांती ह्याची जोडी लावलेली आहे. आणि आता इथे उत्तम सुख म्हटलेलं आहे की नाही, तर उत्तर आणि उत्तम अशा 3 पातळ्या आहेत. उत म्हणजे वरची पातळी, उत्तर म्हणजे त्याच्याही पेक्षा वरची पातळी आणि उत्तम म्हणजे सगळ्यात वरची पातळी. आता पातळीवरचं सुख काय आहे, जेव्हा साधक ध्यानयोग मार्ग नीट समजून घेतो प्रक्रिया,
योग्य आसनात बसतो, निवांत काळी निवांत बसून ध्यान प्रक्रिया सुरू करतो, तेव्हा मंत्राचं आलंबन वगैरे वगैरे करून वृत्तींचं हे करून जेव्हा तो मस्तकामध्ये अवधान स्थिर करू शकतो, तेव्हा त्याला एक असं शांत छान एक फिलिंग येतं की हे काहीतरी वेगळं वेगळं आहे, त्याला चांगलं वाटतं आहे, शांत आणि स्थिर वाटतंय. हे जे वाटतं, हे जे सुख आहे ते उत पातळीवरचं सुख. उत म्हणजे वर. आता उत्तर काय आहे? मग योग प्रक्रिया स्थिरावताना आणि स्थिरावल्यावर स्वतत्वाच्या जाणीवेत काही काळ, अगदी थोडा काळ का असेना, पण ते चित्त राहायला लागतं. आणि तेव्हा त्याला आपल्याला ही प्रक्रिया जमतीये आणि आपल्याला वृत्तींचं नियंत्रण करून वृत्ती शांत करायला पण जमतंय. असं एक योग मार्गातील आपल्या प्रगतीचं जे सुख होतं ते उत्तर. आणि मग पुढे या योग मार्गामध्ये योग प्रक्रियेमध्ये चांगली प्रगती होऊन आत्मस्वरूप स्थिती काय आहे ते चांगलं समजून घेतलं, त्यात चित्त शांत आणि स्थिरपणे राहतंय आणि ते आत्मस्वरूपाकारच होऊन जातंय. आणि ज्या स्वच्या जाणीवेच्या माध्यमाने ते या स्थितीला पोचलं, त्या स्वची जाणीव सुद्धा आता विलीन होऊन गेली. आता स्वचं वेगळेपण उरत नाही. अशा स्थितीला आता पुढे कुठेच जायचं नाहीये. ही शेवटची फायनल स्थिती आहे. या अवस्थेतील सुखाला उत्तम म्हणजे सर्वोच्च पातळीवरचं सुख असं म्हटलेलं आहे. इथे हे उत्तमम सुखम उपैती. आता आपण 5 मिनिटं आहेत ना मला वाटतं. ज्ञानेश्वरीच्या 383 ते 386 या ओव्या वाचून घेऊया. पुढे एक 5 मिनिटं गेलेली चालणार आहेत का? तर पाठी केतुलेनी एके वेळे तया स्थैर्याचेनी मेळे आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे. नंतर केव्हा तरी एकदा त्या स्थिरपणाच्या साह्याने मन आपसूक आत्मस्वरूपाजवळ येऊन ठेपेल. आता इथे अभंग ज्ञानेश्वरी मधली ओवी खूप छान आहे. स्थिरावता ऐसे मग आपोआप स्वरूपा समीप येईल ते. ही ओवी वाचल्या वाचल्या कळते. काय आपल्याला कळलं त्याच्यामध्ये की काय असा प्रयत्न करता करता केव्हा तरी मनाचं नियमन पूर्ण होतं आणि मग त्या स्थैर्याच्या योगाने म्हणजे मन जे स्थिर होत गेलेलं आहे, शांत रजस होऊन गेलेलं आहे, त्या स्थैर्याच्या योगाने मन आत्मस्वरूपाशी संलग्न होऊ लागतं आणि तिथे सहजच स्थित होऊन राहतो. हे या ओवीला म्हणायचं. तया ते देखोनी अंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्य ते जे उघडेल त्रैलोक्य हे. मग त्या आत्मस्वरूपाला पाहून ते त्याच्याशी झगटेल, तेव्हा द्वैताला अद्वैतात समाधी मिळेल आणि या ऐक्याच्या प्रभावाने सर्व त्रैलोक्य उजळून जाईल. आत्मस्वरूपाची होता तया भेट बुडेल ते द्वैत अद्वैतात स्वरूपी तद्रूप होता ती सहजे विश्व ऐक्य तेजे प्रकाशेल. आत्मस्वरूपाला देखोनी म्हणजे काय? जाणवणी. अंगा घडेल म्हणजे त्याच्याशी एकरूप होईल, तदाकार होईल. आणि अद्वैती द्वैत बुडेल म्हणजे काय? तर मीच्या वेगळेपणाची जाणीव निघून जाते, स्वची जाणीव सुद्धा विलीन होते, म्हणजे अद्वैती द्वैत बुडेल. आणि हे झाल्यामुळे काय झालं? तर आत्मस्वरूप हेच विश्वव्यापी परमात्म स्वरूप आहे, हे म्हणजे जीव ब्रह्मैक्य हे जे आहे ते ज्ञान झालं आणि त्या ज्ञानाच्या तेजाने सगळं विश्व प्रकाशित झालं. म्हणजे मनात ज्ञानाचा प्रकाश पडला असं म्हणायचंय. त्याला आता पुढे दृष्टांत दिलाय. आकाशी दिसे दुसरे ते अभ्र जैविरे ते गगनची का भरे विश्व जैसे. आकाशाहून भिंद भासणारे अभ्र दिसते, पण ते अभ्र जेव्हा विरून जाते तेव्हा जसे केवळ सर्वव्यापी आकाशच मागे राहते. जेव्हा आकाशात ढग असतात तेव्हा ते ढग त्या आकाशाच्या समोर दिसतात, आकाशापेक्षा वेगळे दिसतात. पण ते जेव्हा विरतात आणि त्या आकाशातच मिळून जातात तेव्हा सगळं एकच एक आकाश दिसतं. तसं तुमचं व्यक्तिमत्व मी हे जेव्हा विलीन होतं आत्मचैतन्यामध्ये,
त्याला त्या आकाशाचा उपमा, की आकाश जसं सलग दिसायला लागतं तसं तुम्ही त्या चैतन्याशी एकरूप होऊन गेलेल्या आहात. तैसे चित्त लया जाये आणि चैतन्याची आगवे होये, ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे. त्याचप्रमाणे चित्ताचा लय होतो आणि सर्व काही चैतन्यच होऊन राहते. अशा रीतीने फळप्राप्ती या सोप्या मार्गाने घडते. तैसे लया जाता चित्त चैतन्यात, होतसे समस्त ब्रह्मरूप. ब्रह्मप्राप्तीचे हे सुलभ साधन, सांगितले जाण धनंजया. योग प्रक्रियेद्वारे जेव्हा चित्त सुद्धा लय पावतं, त्यातील वृत्ती निघून जाऊन ते स्वच्या जाणीवेतून आत्मचैतन्याशी जेव्हा एकरूप होतं, तेव्हा योगातून प्राप्त झालेल्या या समरसतेमुळे ज्ञान कुठलं होतं? आत्मचैतन्य हेच विश्वचैतन्य आहे. आणि यासाठी हे ज्ञान होण्यासाठी ही जी सगळी प्रक्रिया सांगितलेली आहे, ती प्रक्रिया करतानाही सुख वाटतं आणि ती प्रक्रिया जेव्हा परिपूर्णतेला जाते, तेव्हा सुद्धा परमात्म्याशी एकरूप झाल्याचं एक वेगळं अवर्णनीय असं सुख प्राप्त होतं. आणि हा सुख प्राप्त करण्याचा उपाय म्हणून त्यांनी ऐसी प्राप्ती सुखोपाये, म्हणजे ज्याला इथे उत्तमम सुखम म्हटलंय श्लोकामध्ये, त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द काय वापरलाय? सुखोपाय, सुखाचा उपाय. अशा प्रकारे आपण ज्ञानेश्वरी सकट हा आता 27वा श्लोक पूर्ण केलेला आहे. प्रार्थना म्हणूयात. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.